हां. चैत्र शुद्ध तृतीयेपासून वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत चैत्रागौरीसाठी रोज देवापुढे चैत्रांगण काढण्याची पद्धत आहे. त्या चैत्रांगणात काढण्याच्या गोष्टी याप्रमाणे आहेत. श्रीराम नवरात्र सुरू असल्यामुळे श्रीराम, ओम आणि श्री, आंब्याच्या पानाचं तोरण, सूर्य, चंद्र, चांदण्या, गुढी उभारलेली आहे. गुढीला कलश, वस्त्र आणि कडुलिंबाचा डहाळा. या ठिकाणी नारळा म्हणजे केळीचा खुंट केळीसह लावलेला आहे. त्यानंतर देवासमोर दोन्हीकडे 2 समया केलेल्या आहेत. इथे गणपती, इकडे कलश, मध्ये देवायतन आहे. त्यामध्ये देवतांच्या मूर्ती आहेत, वरती ध्वज आहे. दोन्ही बाजूला पंख्यांची सोय केलेली आहे, कारण सध्या वसंत ऋतू सुरू आहे. वसंत ऋतूतला अंबादेवीला प्रिय असल्यामुळं तो काढलेला आहे. या बाजूने पद्म, शंख, चक्र, गदा, स्वस्तिक, गायीची पावले, बिल्वपत्र, बेलाचं पान, धनुष्यबाण, फणी, करंडा हळदी कुंकवाचा आणि त्रिशूल डमरूसह काढलेला आहे. गरुड, हत्ती, शेजघर, गायवासरू आणि कासव ही शुभचिन्हे काढलेली आहेत. देवतांची पावले, देवालयाचे द्वार, तुळशी वृंदावन, नागांची जोडी, छोटीशी रांगोळी आणि शुभलाभ हे लिहिलेले आहे. अशा तऱ्हेने चैत्रांगण रोज चैत्र महिन्यात देवी पुढे काढणं हे शुभ समजलं जातं.